तर नमस्कार मित्रांनो, विषय असा झालता की रानात आमच्या हुसासामध्ये कोणीतरी दगड टाकून ठेवलेली. तर त्यामुळेच आम्ही सकाळी कुदळ आणि नळ्या घेऊन निघालो. आदल्या दिवशीच पप्पांनी दगड काढून ठेवली होती, पण मेन काम अजून बाकी होतं. या पाईपातली दगडं खालची काढायची होती. कुत्र्याचं शेपूट किती नीट करायचा प्रयत्न केला ते वाकडंच राहतं. नळीत किती घुसवलं तरी ते वाकडंच राहतं. असो, पण शेवटी आम्ही आलो रानात आणि मग पप्पांनी घेतलं पाईप कापायला. आणि पाईप कापायला आमचा बराच वेळ गेला. प्रत्येक गावात काय आहे, एक असा बिना शेपटाचा वाघ असतो जी असली कारस्थानं करत असतो. आणि या लोकांना ना एक आवड दिला पाहिजे, त्याचं नाव ठेवायला पाहिजे रिकाम टेकडा वाघ्या. फायनली पाईप कापल्यानंतर एवढी सारी दगडं होती आणि त्या जिथं पाईप कापला त्या खड्ड्यात पण अर्धी दगडं पडलेली. थोडं खाली वाकून पाईपामधली आतली दगडं सुद्धा बाहेर काढली सगळी. मग पाण्याने चांगला पाईप धुतला, त्याला सुलोचन लावलं. सुलोचन म्हणजे चांगला असा गम. मग रानात काय सध्या फारशी कामं नव्हती, मग घरी येऊन थोडा आराम केला आणि मंडेला ऑफिस असल्यामुळे आपण परतीचा प्रवास सुरू केला. कोणाचं वाईट करून आपण श्रीमंत कधीच होत नसतो. उलट येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याच दारिद्र्यात वाढ करून घेत असतो. त्या वाघ्यासाठी हे होतं.